we generally, all of us, are out of sync, out of alignment. आणि मनी उपासना ज्या वेळेस आम्ही 10 वर्षापूर्वी डेव्हलप केली, त्यावेळेस हा एकच मुद्दा डोक्यात ठेवला की आपल्याला अलाइनमेंट निर्माण करायची आहे. म्हणजे 2 गोष्टी यात महत्वाच्या आहेत. एक, अलाइनमेंट निर्माण करायची आहे, आणि ज्या गोष्टीमुळे तुमची अलाइनमेंट गेलेली आहे ते रिपेअर करायचं. आणि वेन दिस स्टार्टेड हॅपनिंग, people started experiencing phenomenal changes in life. मग एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपला इम्बॅलन्स कुठं सुरू होतो? कुलकर्णी साहेब, एक बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. यू आर विथ मी फॉर सो मेनी इयर्स नाव. कुठं तुम्हाला असं वाटतं की इम्बॅलन्स सुरू होतो? व्हेरी इंटरेस्टिंग. आणि हे सगळे तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या, बिकॉज दिस विल चेंज युअर लाईफ. ऐका, द फर्स्ट इम्बॅलन्स सुरू होतो आपल्या डीएनए मध्ये. डीएनएच जर आउट ऑफ सिंक घेऊन आलेलो आहे, तर इन सिंक तुम्ही येऊच शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की अरे डीएनए में तो लॉक हो गया मैं, हाउ कैन आई चेंज माय डीएनए? 40 वर्षापूर्वी नवीन सायन्स आलं. त्या सायन्सला म्हणतात एपिजेनेटिक्स. एपिजेनेटिक्सनी हे दाखवून दिलं की तुमचं आयुष्याकडे असलेलं परसेप्शन डीएनए बदलतो, स्ट्रक्चर बदलतो. So DNA is not getting locked. DNA is malleable, repairable, changeable. So DNA मध्येच आपण तिथंच सेटिंग आलेलं आहे. त्याच्यानंतर वूम्ब प्रोग्रॅमिंग. अलीकडच्या काळामध्ये जे गर्भसंस्कार आलेला आहे ना, तो इतका महत्वाचा आणि सिरियस घेण्याचा विषय आहे. पण सगळ्या पॉप्युलेशनच्या किती टक्के लोक तिकडे जात असतील? नॉट इवन 0.1. जगाचा म्हणतोय मी, नॉट इवन 0.1. पीपल आर नॉट अवेअर. पण वूम्ब मध्ये, आईच्या गर्भामध्ये असताना आपण आपल्या आईने जसा जसा विचार केला तसं प्रोग्रॅमिंग त्या बाळामध्ये झालं. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर चाइल्डहुड मध्ये आपण काय बघितलं, काय समजून घेतलं, काय आपल्यावर संस्कार झाले? चाइल्डहुड कंडिशनिंग, सोशल कंडिशनिंग. मग त्यातून तुम्ही म्हणताय तसे आपले बिलीफ्स, आपण काही गोष्टी घट्ट केल्या, वी बिलीव्ह दॅट. आणि त्याच्यानंतर आपल्या टोटल ह्या संस्थेमध्ये सप्रेस झालेले निगेटिव्ह इमोशन्स. And the last one is no knowledge to get out of it. नॉलेजच नाही आहे आपल्याकडे. आपण बाह्यिक काहीतरी शोधायचा इतका प्रयत्न करतोय की कोणीतरी सांगितले की ही अंगठी घाल, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आय हॅव सो मच ऑफ फेथ इन अन अंगठी देन डुईंग एनिथिंग एल्स गोइंग इनसाइड. गंभीर आहे विषय, पण दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून ज्या लोकांना हे समजलं, ज्या लोकांनी मनी उपासना करत असताना हे समजून घेऊन आपल्या आतमधलं हे जे रिप्रोग्रॅमिंग करायला सुरुवात केली. परवाच युट्यूब वरती मी एक व्हिडिओ टाकला होता रणधीर राऊत नावाच्या मुलाचा. मनी उपासना करेपर्यंत ही वॉज गोइंग थ्रू सो मच ऑफ प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम्स, कोर्ट कचेऱ्यांचे प्रॉब्लेम्स, कामं नाहीत आणि एव्हरीथिंग ॲट अ स्टँड स्टील. काय केलं रणधीरनी? हे सगळं समजून घेत असताना ही केम इन टू अलाइनमेंट. आणि पैशाचे मॅटर सुटले.
सगळ्यात महत्वाचं रणधीरनं सांगितलेलं आहे की 4-5 वर्ष कोर्टाच्या केसेसला इतका थकलो, असं वाटायचं की कुछ तो ऐसा हो जाए और ये ह्यातनं बाबा बाहेर मला पडू दे. आणि हे सगळे अलाइनमेंट मध्ये येताना काय झालं, ज्याच्या अगेन्स्ट केस होती तो माणूस स्वतःहून येतोय तुमच्याकडे आणि तुम्हाला सांगतोय की ये अभी बहुत हो गया, कॉम्प्रोमाइज करेंगे, आउट ऑफ कोर्ट आपण सेटल करूया. तो म्हणाला की मी विचार करतोय की असं कधी झालं तर, कारण इतका स्ट्रेस, इतका पैसा, आणि असं वाटत होतं की हे किती चालणार आहे गॉड नोस.